आणखी एक महत्वाची गोष्ट अशी येते, म्हणजे फोकस आपण करतो का? समजा आपण हे सगळे ॲप्टिट्यूड वगैरे बघितलं आणि एका क्षेत्रामध्ये, जसे तुम्ही आता इथे आलेले आहात की आम्हाला या क्षेत्रामधून आमचं करिअर घडवायचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण आता अभ्यास करणं हे एकमेव काम तुमचं आहे. या परिस्थितीमध्ये अभ्यासावर खरंच तेवढा फोकस करतो का? फोकस म्हणजे बेसिकली काय आहे? फोकस म्हणजे तुम्ही जे म्हणता की अगदी एकाग्रतेनं एका गोष्टीकडे लक्ष ठेवणं. पण एकाग्रता कोणत्या स्वरूपाची असू शकते, फोकस कोणत्या स्वरूपाचा असू शकतो, तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. गरुडाबद्दल तुम्हाला कदाचित माहीत असेल की गरुड हा असा पक्षी आहे ज्याची तीक्ष्ण नजर 5 किलोमीटर पर्यंत कायम असते. 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये ती कायम असते. जेव्हा 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये त्याला त्याचं एखादं भक्ष्य दिसतं, तेव्हा इथून तिथपर्यंत जाईपर्यंत त्या भक्ष्यावरची नजरही तो अजिबात हलवू देत नाही. त्याचं भक्ष्य स्थिर असतं का? त्याचं भक्ष्य असतं साप, उंदीर, घुशी, ससे, असं सगळं त्याचं भक्ष्य हलणारं फिरणारं असतं. पण तरी सुद्धा 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये तो त्याच्यावरची नजर कायम ठेवतो आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. या 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये त्याला अट्रॅक्शन्स आणि डिस्ट्रॅक्शन्स खूप असू शकतात. सुंदर डोंगर असू शकतात, अजून कुठेतरी त्याला दुसरं भक्ष्य दिसलं जाऊ शकलं असतं, पण नाही. आता त्यानं ते वेधलं आहे ना, वेध त्याचा घेतलाय, त्याला आता तेच हवं आहे. अशा रीतीनं अट्रॅक्शन्स कितीही आले, डिस्ट्रॅक्शन्स कितीही आले, तरी सुद्धा तो त्या भक्ष्यावरचा आपला फोकस कायम ठेवतो तोपर्यंत, जोपर्यंत ते भक्ष्य ताब्यात घेत नाही. आपला अभ्यासावरचा फोकस तोपर्यंत कायम असला पाहिजे जोपर्यंत आपल्याला हवी आहे ती पोस्ट आपल्याला मिळत नाही. तोपर्यंत जेवढी अभ्यासासाठी मेहनत करावी लागेल ती सगळी आपल्याला करायचीच आहे. आणखी फोकसच्या बाबतीमध्ये तोच खूप महत्वाचा असल्यामुळे अजून जास्त सविस्तर सांगू इच्छिते की आपण कशा रीतीनं तो फोकस कायम ठेवू शकतो. ब्राझीलचा एक किक बॉक्सर आहे किंवा होता, मला माहित नाही आता, ते अलेक्स परेइरा म्हणून. त्याच्याबाबत घडलेलं एक उदाहरण असं सांगितलं जातं. हा अलेक्स किक बॉक्सिंग करत होता, त्यांचं ते चालू होती स्पर्धा, आणि किक बॉक्सिंग चालू असताना त्याचा अपोनंट जो होता त्यानं जोरदार अशी एक किक मारली जी कम्प्लिटली इल्लीगल होती. त्या क्रीडा स्पर्धेमध्ये अजिबात तशा किकला अनुमती देण्यात आलेली नव्हती, पण त्यानं तशी किक मारली आणि ती इतकी जोरात याला बसली की रेफरीला असं वाटलं की माय गॉड, हा त्याला एवढा जोरात मार बसलेला आहे, प्लस त्याने इल्लीगल मूव्ह घेतलेली आहे, त्याच्यामुळे ही मॅच लगेच थांबवावी लागेल आणि कदाचित याला औषधोपचाराची गरज पडणार असेल. म्हणून रेफरी लगेच मध्ये येऊ लागला ती त्यांची मॅच थांबवण्यासाठी. यानं हातानंच, या अलेक्सनं हातानंच रेफरीला बाजूला जायला सांगितलं आणि यानं नेक्स्ट मूव्ह अशी घेतली जी पूर्णतः लीगल होती. त्यानं इल्लीगल केलं म्हणून आपणही इल्लीगल करायचं असं नाही. सो त्यानं इल्लीगल मारली होती, पण यानं रेफरीला हातानेच बाजूला केलं आणि अशा पद्धतीने एक किक मारली जी पूर्णतः लीगल होती आणि त्याच्या त्या एका किक मध्ये तो नॉकआउट झाला. अर्थातच तो हरला आणि हा अलेक्स विजयी झाला. बघा, किक बॉक्सिंग चालू आहे, कंटिन्युएशन मध्ये आहे. मेंदू किती आपल्याला सपोर्ट करत असतो त्याचा पूर्णतः वापर आपण करून घेतला पाहिजे. एका क्षणात किती क्रिया केल्या त्यांनी, एका क्षणामध्ये त्याला बाजूला सारलं, स्वतः किक मारली आणि अशी मारली की तो नॉकआउट होईल, हा जिंकेल आणि पुन्हा ती लीगल असेल. फोकस म्हणजे काय? डिस्ट्रॅक्शनचा अभाव. तो येऊन त्याला डिस्ट्रॅक्ट करत होता, रेफरी मध्ये येऊन त्यानं ताबडतोब त्याला बाजूला केलं. फोकस म्हणजे काय? कमी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींवर अजिबात लक्ष न देणं. त्यानं इल्लीगल मूव्ह केली होती, हे कसं शक्य आहे? आता मी जाईन अपीलमध्ये जाईल आणि ह्याने इल्लीगल मूव्ह केली होती म्हणून सांगेल त्याला एवढी शिक्षा द्यायला सांगितली पाहिजे वगैरे वगैरे, नाही गरज त्याचं. आणि येस, त्याच्यामुळे त्यानं इल्लीगल मूव्ह केली याच्याबद्दल काहीही वाच्यता न करता, तिसरा मुद्दा म्हणजे स्वतःच्या ध्येयाबद्दल क्लॅरिटी असणं. त्याची क्लॅरिटी कम्प्लिटली होती की याला मला नॉकआउट करायचं आहे, जी सुरुवातीपासूनच स्पर्धेत जेव्हा त्याने हिस्सा घेतला तेव्हापासूनच त्याला आपलं ध्येय क्लिअर होतं की अपोनंटला मला नॉकआउट करायचं आहे आणि स्वतः विजेता व्हायचं आहे.
रिपीट करते. फोकस म्हणजे काय? डिस्ट्रॅक्शनचा अभाव. फोकस म्हणजे काय? कमी महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष. फोकस म्हणजे काय? आपलं ध्येय आपल्यासाठी क्लिअर असणं. तसं त्यानं केलं म्हणून तो विजेता झाला. इव्हन बिल गेट्स आणि वॉरन बफे यांना जेव्हा विचारण्यात आलं होतं की तुम्ही आतापर्यंत एवढं यश मिळवलेलं आहे, त्याचं कारण काय आहे, दोघांनीही एका सुरात सांगितलं होतं, फोकस. आम्ही आमच्या कामामध्ये पूर्णतः फोकस केला आहे. वॉरन बफे फोकस करत असल्यामुळे त्यांना सगळ्या ह्या गोष्टी करता येत होत्या. वॉरन बफेचं एक सूत्र खूप महत्वाचं आहे. ते असं सांगतात 25-5, पण हे 25-5चं सूत्र आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या करू इच्छिता किंवा करू शकता अशा कोणत्याही 25 गोष्टींची लिस्ट करा. या 25 गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतील, पण त्यातल्या आता प्रायोरिटीने फक्त 5च गोष्टी निवडा आणि त्याच्यावर आता कम्प्लिटली फोकस करा. या बाकीच्या 20 गोष्टींचा विचारही करू नका, त्यांना कम्प्लिटली लिस्टमधून काढून टाका. आता तर आपल्या सगळ्यांच्या, तुम्ही सगळेजण ज्या स्टेजवर आहात त्या स्टेजमध्ये फक्त एकाच गोष्टीवर फोकस आहे, अभ्यास करायचा आहे. त्या सिलेबसनुसार त्यानुसार आपल्याला पोर्शन कंप्लीट करत करत परीक्षेपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचायचं आहे. सो आयुष्यामध्ये हा नंतर सुद्धा नियम खूप महत्वाचा ठरेल. 25-5चा नियम तो अवश्य लक्षात ठेवा. स्टीव्ह जॉब्स सुद्धा 1997 मध्ये जेव्हा ऍपलमध्ये परत आले होते तेव्हा ऍपल ही कंपनी 350 प्रोडक्ट्सवर काम करत होती. स्टीव्ह जॉब्सने सुद्धा पहिलं काम ते केलं की 350 मधले 340 प्रोडक्ट्स काढून टाकले, फक्त 10 प्रोडक्ट्सवर फोकस केला आणि म्हणून ही कंपनी एवढी मोठी बनलेली आहे. फोकस आपल्याला त्या गोष्टीमध्ये करावा लागतो आणि म्हणूनच स्टीव्ह जॉब्स असं म्हणतात की एखाद्या गोष्टीवर फोकस करणं याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे ते ठरवणं आणि त्यासोबतच काय करायचं नाही तेही ठरवणं. आपल्याला काय करायचंय ते आपण ठरवलंय. आपल्याला अभ्यास करायचा आहे, परीक्षेमध्ये आपल्याला रँक घ्यायची आहे, पण त्यासोबतच काय करायचं नाही हे ठरवलंय का आपण? अर्थात तुम्ही जरी ठरवलं नसेल तरी मॅमशी मी जेव्हा तिथे चर्चा करत होते तेव्हा तुमच्या वतीनं त्यांनी ठरवलंय हे माझ्या लक्षात आलंय. जे हॉस्टेलला राहतात त्यांच्याकडे मोबाईल्स आहेत का? हॉस्टेलला किती जण राहतात? ओके, तुमच्या बाबतीत मॅमने ठरवलेलं डिसिजन तुम्हाला खूप फायद्याचं ठरते. फक्त बाकीच्यांबद्दल काय? म्हणून अर्थात तुम्हालाही लागू होईल माझं पुढचं बोलणं, पण फार मेजॉरिटी संख्या आहे ज्यांच्या हातामध्ये अजूनही मोबाईल्स आहेत ना. हा, त्या संदर्भातच तुम्ही ठरवलंय की अभ्यासावर फोकस करायचं. स्टीव्ह जॉब्स असं सांगतात सेकंड हाफ मध्ये की त्यासोबतच काय करायचं नाही हेही ठरवणं. सो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या गॅजेट्सना ऍडिक्ट व्हायचं नाही. होतं काय, आपण ते स्क्रोल करतच राहतो. इतकं सगळं काही त्यामध्ये असतं की आपण स्वतःला थांबवूच शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतः आपली काळजी घेतली पाहिजे. आपल्यासाठी दुसरं कुणीही काळजी घेणार नाही. पुन्हा एकदा माझं तेच वाक्य असेल, आपण आता इनफ मोठे झालेले आहात. तुमच्यापेक्षाही लहान वयात शिवाजी महाराजांपासून अनेक जणांनी फार मोठं कर्तृत्व गाजवलेलं आहे. त्यामुळे मला नाही लक्षात आलं हे आपल्याला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. बिल गेट्स ज्यांनी कम्प्युटर आणला मार्केटमध्ये, याच बिल गेट्सनी आपल्या मुलाच्या हातामध्ये कम्प्युटर किंवा अशा पद्धतीचं कोणतंही गॅजेट कधी दिलं? वयाची 16 वर्ष पूर्ण केल्यानंतर. स्टीव्ह जॉब्स ज्यांनी आयफोन आणला आणि आज तुमच्यापेक्षाही लहान मुलं आई वडिलांशी संघर्ष करताना बरेचदा मी बघते, जेव्हा तुमच्यासारख्याच मुलांमध्ये वावरते तेव्हा, की आम्हाला आयफोन हवाय, तुम्हाला तिकडे काय करायचं, किती कष्ट करायचं आम्हाला देणं घेणं नाही, आम्हाला आयफोन हवाय. याच स्टीव्ह जॉब्सनी आपल्या सगळ्यांना आयफोनच्या मागे लावलं, पण स्वतःच्या मुलाच्या हातामध्ये गॅजेट त्यांनी वयाची 16 वर्ष पूर्ण केल्यानंतरच दिलं. त्याही पुढे जाऊन सिलिकॉन व्हॅलीमध्ये राहणारे हे असे सगळे लोक, जे मोठे मोठे तुम्हाला अमेरिकेतले नावं सापडतात ना, ते सगळे जिथे राहतात ती अतिशय प्रतिष्ठित असणारी सिलिकॉन व्हॅली आहे. त्यांचं त्या एरियाचं नाव सिलिकॉन व्हॅली आहे.
सो या सिलिकॉन व्हॅली मधले हे सगळे लोक, त्यांच्यासाठी अशी शाळा तयार करण्यात आलेली आहे ज्या शाळेमध्ये हे सगळे सिलिकॉन व्हॅली मधले पालक आपल्या मुलांना टाकतात, जिथे इंटरनेट हा प्रकार काही असतो हे वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांच्या मुलांना कळतही नाही. 16व्या वर्षापर्यंत गॅझेट वगैरे वगैरे हे ऍब्सोल्युटली त्यांना काहीच दिलं जात नाही. आपल्याकडे मुलांना कधी दिलं जातं? जन्म झाला की म्हणजे अगोदर तरी ते मूल थोडस 7-8 महिन्यावरच झाल्यावर येत असेल त्यांच्या हातामध्ये मोबाईल. दुर्दैवाने आता जन्म झाला की त्यांच्या हातामध्ये मोबाईल येतो आणि लगेच त्यांचे फोटो काढले जातात, जे त्यांच्यासाठी तो प्रकाश तेवढा चांगला नसतोच. हे लोक खरंच इतके हुशार आहेत की त्यांना माहित आहे ते बिझनेस करतायत. आपल्याला सुविधा व्हावी म्हणून आपल्यासाठी त्यांनी प्रोडक्ट निर्माण केले आहेत. यापेक्षाही हे प्रोडक्ट्स निर्माण केले तर त्याचा खप जास्त होईल आणि आपल्याला बेनिफिट खूप जास्त होईल, प्रॉफिट खूप जास्त होईल. म्हणून हे सगळे बिझनेस माइंडेड लोक या पद्धतीनं प्रोडक्ट्स तयार करतात आणि त्यांच्या कल्पनेनुसार आपण खरोखर ते प्रोडक्ट त्यांना जसं अपेक्षित होतं तसं सगळं आपण करतो आणि प्रॉफिट त्यांना सगळा होतो. ते मात्र आपल्या मुलांना या सगळ्या गोष्टींपासून दूर करतात, कारण या गोष्टी हातामध्ये आल्यानंतर हा केवढा मोठा राक्षस आहे हे त्यांना माहित आहे. म्हणून जोपर्यंत त्या मुलांना स्वतःची समज येत नाही तोपर्यंत हे अशा प्रकारचं काहीही त्यांच्या हाती देत नाही. सो आय रिपीट, काय करायचं नाही हे सुद्धा ठरवणं म्हणजे खऱ्या अर्थानं फोकस आहे. हे असं जेव्हा आपण करायला लागू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण व्यवस्थित आपल्या अभ्यासावर फोकस ठेवू. कंटिन्युअस जर आपल्यावर इन्फॉर्मेशनचा मारा होत असेल, तेच होतंय ना, आपण हातामध्ये मोबाईल घेतला की कंटिन्युअस आपण किती वेळ झाला आपल्याला स्क्रोल करत की किंवा किती वेळ गेला आपण युट्यूबचे कंटिन्युएशन मध्ये व्हिडिओज पाहतो आहोत हे आपल्या काहीही लक्षात येत नाही. काय येत नाही? कारण त्याची व्यवस्थाच अशी केली गेलेली असते, सगळं अल्गोरिदम वगैरे वगैरे सगळं याच पद्धतीनं असतं की तुम्हाला काय आवडतं हे त्यांना कळालेलं असतं. आता तर AI आहे सोबतीला आणि तशा परिस्थितीमध्ये आपल्याला जे जे आवडतं ते बरोबर दिसायला लागतं आणि त्याला अतिशय डिसिप्लिन्ड असावं लागतं, ज्यासाठी आपण त्याच्यातून बाहेर निघू शकतो. आणि जर आपण बाहेर निघू शकू याची गॅरंटी आपल्याला नसेल, मोस्ट ऑफ द टाइम्स ती नसतेच, तर अशा परिस्थितीमध्ये त्याला हात न लावणं किंवा स्वतःला अतिशय चांगली डिसिप्लिन लावून घेणं या दोन्हीही गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. या सगळ्या गोष्टीमुळे डिसिप्लिन ही कोणत्या लेवलची असू शकते तेही एकदा सांगते. नेव्ही सील नावाचा एक प्रकार असतो अमेरिकेमधला. आर्मी म्हणजे मिलिटरी आपण ज्याला म्हणतो, ज्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि पायदळ, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स ह्या तिन्हीचाही समावेश होतो. त्याला एकत्रितरित्या तिथे नेव्ही सील म्हटलं जातं. तर ते नेव्ही सील जो प्रकार आहे या तीनही याच्यामध्ये तो खूप एक्सपर्ट असतो. बाकीचं मी त्याबद्दल सांगणार नाही, त्यांची ट्रेनिंग पण खूप हार्ड असते. तर त्यातलाच एक जण, त्याचा चेहरा माझ्या समोर डोळ्यासमोर येते पण नाव आता आठवत नाही, बोलणं संपेपर्यंत आठवलं तर अवश्य सांगते. सो त्याच्या डिसिप्लिन कशी असते बघा. फिजिकली फिट राहणं त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. सो नेहमीप्रमाणे तो वर्कआउट करण्यासाठी जिम मध्ये गेलेला होता. त्यानं ठरवलेलं होतं शेड्यूलनुसार त्याच्या 112 पुलअप्स करायचे आहेत आणि कंटिन्युएशन मध्ये त्याचं वर्कआउट कितीतरी वर्षापासून, अगदी लहान असल्यापासून सतत चालूच होतं. त्यामुळे त्या दिवशी त्यानं जेव्हा वर्कआउट तो करत होता, 110 नंतरचे पुलअप्स जेव्हा सुरू, 105 नंतरचे जेव्हा पुलअप सुरू झालेले होते तेव्हा त्याला थोडा 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 कंटाळा येत होता की दररोज तेच वगैरे कुठेतरी त्याला वाटायला लागलं आणि त्याला 112 पुलअप्स करायचे होते. त्याऐवजी त्यानं 111 पुलअप्स केले आणि तो घरी गेला. घरी गेल्यानंतर आपलं चांगलं मन नेहमी आपल्याला टोकत असतं. आपण ऐकलं पाहिजे त्या मनाचं. पण हे चांगलं मन त्याला टोकू लागलं आणि त्यानं सांगितलं, जे केलं तू योग्य नाही केलं, तू तुझी डिसिप्लिन मोडली, एक पुलअप तू कमी केलेला आहे. आल्या पावली तो परत जिम मध्ये गेला आणि तुम्हाला वाटत असेल की ते उरलेलं एक पुलअप त्यांनी केलं असेल, बरोबर ना? पूर्ण 112 पुलअप्स त्यांनी केले पुन्हा. ज्याला एक पुलअप करायचा कंटाळा आला होता म्हणून तो घरी गेला होता,
त्यानं पूर्ण 112 पुलअप्स केले स्वतःला शिस्त लावायला, की यानंतर जर तू पळवाट शोधशील तर तुला अजून जास्त करावे लागेल. यामुळे तू अजिबात पळवाट शोधायची नाही. डिसिप्लिन ती असते. आणि आपण खरंच तेवढे डिसिप्लिन्ड असू का, की नाही? आपण 15च मिनिट हे मोबाईल हातात घ्यायचं ठरवलं होतं, 15च मिनिट आपण सोशल मीडिया बघणार होतो, पण आता 15 मिनिट संपले इमिजिएटली बाजूला ठेवायचं. असं जर नसेल तर आपण ऍटलिस्ट जोपर्यंत ह्या परीक्षेच्या फेजमध्ये आहोत तोपर्यंत त्या साधनांपासून दूर राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण त्या पद्धतीनं करू शकू तेव्हा आपला नक्कीच फायदा होईल. बेसिकली यामुळे होतं काय माहितीये का, सतत काही ना काहीतरी आपल्या मेंदूवर आदळत असतं आणि आपला मेंदू जो क्रिएटिव्ह काहीतरी करणं अपेक्षित असतं ते क्रिएटिव्ह करण्याच्या ऐवजी तो कुठेतरी अडकून पडलेला असतो. आणि असं अडकून पडल्यामुळे वेगळ्या काही सूचना, वेगळ्या काही कल्पना त्या डोक्यामध्ये येणं शक्यच नाही. मॅथ्यू वॉकर न्यूरोसायंटिस्ट जे आहेत ते असं म्हणतात की आता आजकाल लोकांनाही सांगावं लागतं, प्रिस्क्राईब करून द्यावं लागतं की तुम्ही पुरेशी झोप घ्या. का? कारण बिंज वॉचिंग हा प्रकार जो आहे, नेटफ्लिक्स हा जो प्रकार आहे, हे सगळं इतकं पाहिलं जातं की त्यामध्ये झोप कुठे उडून गेलेली असते माहीत नाही. वेगवेगळे सायकोलॉजिकल, वेगवेगळे फिजिकल आजार व्हायला सुरुवात होते आणि मग शेवटी लिहून द्यावं लागतं प्रिस्क्रिप्शन मध्ये की पुरेशी झोप सुद्धा घ्या. कादंबरीकार थॉमस मान असं म्हणतात की जेव्हा कादंबरीतल्या खूप प्रसिद्ध कादंबरीकार आहेत ते म्हणतात या सगळ्या कादंबरीतल्या सगळ्यात चांगल्या चांगल्या कल्पना मला कधी सुचतात माहितीये का, जेव्हा मी एकटा मस्तपैकी वॉकिंग करत असतो. आपण काय करतो, वॉकिंग करतो की नाही माहित नाही, पण वॉकिंग करतही असू तर आपण हे असं हेडफोन घातलेले असतात आणि काहीतरी म्युझिक काहीतरी ऐकत बसलेलो असतो, म्हणजे मेंदूला आपण शांत ठेवतच नाही. अशा परिस्थितीमध्ये जर असंच चालू असेल तर खरंच आपल्या डोक्यामध्ये काही वेगळं येईल का? जेव्हा आपण चांगल्या रीतीनं डोकं मोकळं ठेवलेलं असतं तेव्हा वेगळे वेगळे विचार या डोक्यामध्ये येऊ शकतात, पण आपण तेवढं मोकळं ठेवतच नाही. एक उदाहरण देते की जस्ट आपण अशा कोणत्याही गोष्टीमध्ये न अडकता व्यवस्थित असू तर याही लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो. इंग्रजांचा काळ होता. आता तेव्हा हे गॅझेट्स कोणतेच नव्हते मला माहित आहे, पण तेव्हाचं उदाहरण दिलं तर ते आता तुमच्या लक्षात येईल म्हणून सांगते. इंग्रजांचा काळ होता. रेल्वेमधून एक सावळ्या रंगाचा मिनिमम उंची असणारा, म्हणजे अगदी सर्वसाधारण उंची असणारा, सर्व अगदी साधारण कपडे घातलेला एक मनुष्य, भारतीय मनुष्य त्या डब्यामध्ये होता, ज्या डब्यामध्ये इंग्रज लोकांची संख्या खूप जास्त होती आणि भारतीय हार्डली 4-5 जण असतील, ज्यात हा होता. आणि काय झालं माहित नाही, अचानक हा सावळा मनुष्य उठला आणि त्यानं रेल्वेचं ते खेचले, त्याने साखळी ओढली, रेल्वे थांबली. सगळेच इंग्रज लोक इतकं विचित्र पद्धतीनं त्याच्याकडे बघायला लागले. अगोदरच त्यांचं तर म्हणणं होतंच की भारतीय लोकांना काही कळत नाही, भारतीय लोक असे तसे तसे. त्यात त्यांना एक नमुना दिसला की काही कारण नसताना ह्या माणसानं साखळी ओढली, आता उगाच आमचा पण वेळ वाया जातोय वगैरे वगैरे. मग कोणी साखळी ओढली शोधत रेल्वेचे ते लोक तिथे आले आणि त्यांनी विचारलं का तुम्ही साखळी ओढली, आणि त्यांनी सांगितलं की फरलांगभर अंतरावर रेल्वेचे रूळ उखडलेले आहेत म्हणून मी साखळी ओढली. मग त्यांनी जाऊन बघितलं, खरोखर तर नटबोल्ट त्याचे पूर्ण निघून गेलेले होते आणि खरंच रेल्वेचे रूळ उखडलेले होते. आता मात्र इंग्रज लोकांना ह्या सावळ्या माणसाचं कौतुक वाटायला लागलं आणि त्यांनी विचारलं तुम्हाला कसं कळालं की तिथे अंतस झालेलं आहे म्हणून. आणि त्यांनी सांगितलं की रेल्वेची गती ज्या पद्धतीनं बदलली आणि येणारा आवाज, रेल्वे चालत असताना जसा आवाज येतो त्या आवाजामध्ये ज्या पद्धतीनं बदल झाला त्यानुसार मी नोटीस केलं की इथे नक्कीच असं झालेलं असलं पाहिजे. हे कोण होते? अगदी जस्ट त्यांच्या लक्षात आलं ते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, जे स्वतः सिव्हिल इंजिनियर होते आणि ज्यांच्या जयंतीच्या दिवशी, ज्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण अभियंता दिन साजरा करतो. जर तेही गॅझेटमध्ये अडकलेले असते, त्यांच्याही कानामध्ये हेडफोन ऐकून काहीतरी मस्त ते म्युझिक, डान्स काहीतरी बघत बसले असते किंवा ऐकत बसले असते, तर हा एवढा छोटासा झालेला फरक त्यांनी नोटीस तरी केला असता का? अजिबात नाही. डोक्यावर सफरचंद पडल्यावर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्याच्या ऐवजी त्यानं ते सगळं झटकून न्यूटननी काय चाललंय ते बघत बसला असता. तुम्हाला हे पण माहित आहे की स्वप्नामध्ये बरेच शोध लागलेत स्वप्नांमुळे.
बेन्झीनची रचना कशी असेल, डीएनएचं स्ट्रक्चर कसं असेल. आर्किमिडीज जेव्हा स्नान करताना युरेका मोमेंट त्याचा आला तेव्हा सुद्धा त्याचं डोकं पूर्णतः मोकळं होतं. असं कोणताही मारा त्याच्या मेंदूवर होत नव्हता. डोक्यात सतत तेच विचार होते म्हणून ते करू शकले. बरोबर. सो अशा परिस्थितीमध्ये खरंच डोकं मोकळं ठेवणं किती महत्वाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपण व्यवस्थित आपल्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे. माल्कम ग्लॅडवेल असं सांगतात की आपण कोणत्याही गोष्टीवर किमान 10,000 तास दिले तर आपण त्यामध्ये नक्कीच एक्सपर्ट होतो. आपण सायकल शिकताना काय, सायकल येते ना जवळपास प्रत्येकाला. यस. सायकल शिकताना आपण सायकलवर बसलो आणि सायकल सुरू केली, मस्त धावायला लागलो, असं नाही झालं. बरोबर. बरेचदा पडलो, धडपडलो, सोडू नको मला धर बरं, मला अजून चालवता येत नाही. ते अगदी सुरुवातीला ते पायाने पॅडल, म्हणजे पायाला काही डोळे असतात का, पॅडल कसं कळावं, आपल्याला पॅडल सुद्धा लवकर सापडत नाही. बरोबर. त्यानंतर जेव्हा डाव्या हातातला ब्रेक दाबायचा तेव्हा नेमका आपण उजव्या हातातला दाबतो आणि जे काही झालेलं असतं ते आपल्याला माहित असतं. मग आता आपल्याला सायकल जोरदार घेऊन का धावता येऊ शकतं किंवा सायकल जोरात पळवता का येऊ शकते, कारण मिनिट न मिनिट त्यावर आपण जसा जास्त आपण त्यावर वाढवत गेलो आहोत, इन्व्हेस्ट करत गेलो आहोत, तसं आपण एक्सपर्टाईज लेवलवर पोहोचलो. जर आपण स्क्रोलिंग करण्यामध्ये एक्सपर्टाईज व्हायचं ठरवलं, दिवसातून 3-3, 4-4 तास आपण स्क्रोलिंगवर देत असणार तर स्क्रोलिंग मध्ये एक्सपर्ट होणार. जर आपण 2-2, 4-4 तास सोशल मीडियावर देत असणार तर सोशल मीडियामध्ये एक्सपर्ट होणार. पण व्हायचंय का आपल्याला ते? अजिबात नाही. कारण त्यामध्ये एक्सपर्ट होणं ऍब्सोल्युटली काहीही फायदा नाही. त्यामध्ये एक्सपर्ट होण्याने आपलं कुठलंही करिअर घडणार नाही. उलट जे करिअर घडू शकतं त्यातला वेळ आपण सगळा तिकडे वेस्ट करत आहोत आणि त्यामुळे उलट आपली अडचण सगळी होणार आहे. म्हणून बेटर वे, त्यांनी गलेलठ्ठ पगाराचे सगळे माणसं ठेवलेले असतात जे सगळं असं सायकोलॉजिकल विचार करत असतात आणि नवीन नवीन काहीतरी ठेवतात जेणेकरून आपण त्यालाच चिटकून बसलं पाहिजे. पण ह्या सगळ्याला बाजूला सारून आपण डिसिप्लिन ठेवून खरंच या गॅजेट्स पासून दूर राहिलो तर डेफिनेटली अभ्यासावर फोकस करायचा आहे आणि तिकडे अजिबात जायचं नाही. ह्या दोन्हीही गोष्टी ठरवणं म्हणजे फोकस, असं स्टीव्ह जॉब्स जे म्हणतात ते आपण स्वतः इम्प्लिमेंट करू शकतो. आणि तसं जर केलं तर डेफिनेटली यशस्वी होऊ आपण. कारण स्टीव्ह जॉब्स हे आपल्यासमोर जिथं जागतं उदाहरण आहे की असं होतं.